मित्रांनो, जर आयशावाय जग अपूर्ण वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आम्ही त्या अंधारात पावसाच्या साक्षीने एकमेकांत हरून गेलो होतो. शरीराची ओढ आता सीमा ओलांडून पाहत होती. तिच्या श्वासाचा वेग आणि माझ्या काळजाची धडधड एकाच लयीत वाजत होती. तेवढ्यात मामीचा आवाज आला, "स्नेहल, कुठे आहेस ग?" स्नेहल दचकून माझ्या मिठीतून बाहेर आली. तिने घाईघाईने स्वतःची साडी सावरली, विस्कटलेले केस नीट केले आणि माझ्याकडे एक अर्थपूर्ण नजर टाकून हात दावली. "नमस्कार, मी अजय. शहरातल्या जिममध्ये तासनतास घाम गाळून कमावलेल माझे हे 6 फुटाचे बलदंड शरीर, रुंद छाती आणि पिळदार हात, यामुळे मी जिथे जातो तिथे लोकांच्या नजरा माझ्यावर खेळतात. पण या शरीरयष्टी मागे एक रांगडा स्वभाव आहे, जो फक्त माझ्या मातीशी जोडलेला आहे." 7 वर्षानंतर मी माझ्या मामाच्या गावी पाऊल ठेवलं. तेव्हा मला वादळाशी होणार आहे, जे माझ्या या कणखर मनालाही पागळवेल. गाडी वाड्यासमोर उभी राहिली. मी जसा गाडीतून उतरलो तसा माझ्या बरबक्कम व्यक्तिमत्वामुळे तिथे उभे असलेली तरुणी थोडे दबले. मामांनी पुढे येऊन मला घट्ट मिठी मारली. त्यांच्या हातातला माझे लोखंडासारखे स्नायू लागत होते. "अरे अजय, काय झालास? तू एकदम पैलवान." मामा कौतुकाने म्हणाले. मी हसलो, पण माझी नजर वाड्याच्या त्या जुन्या लाकडी चौकटीकडे वळली आणि तिथे ती उभी होती. स्नेहल. ती इतकी नाजूक होती की मला क्षणभर वाटलं, मी जर तिला स्पर्श केला तर ती काचेसारखी उरगळून जाईल. तीच ते सडपातळ शरीर, कोवळ्या उन्हासारख्या तिचा वर्ण आणि तिने नेसलेली ती पातळ साडी, त्या साडीतून तिच्या शरीराची बांधीसूद ठेवण स्पष्ट जाणवत होती. ती माझ्या अगदी विरुद्ध होती. मी एक राकट पहाड आणि ती एक रेशमी वेल. तिने मंद असून माझ्याकडे पाहिलं. तिच्या त्या मोठ्या डोळ्यात एक विलक्षण मादकता होती. ती माझ्याजवळ आली तेव्हा तिचं डोकं माझ्या छातीपर्यंत सुद्धा नीट पोहोचत नव्हतं. माझ्या रुंद शरीरयष्टी समोर ती अधिकच नाजूक आणि मोहक भासत होती. "काय अजयराव, ओळखलं का?" की शहरातल्या हवेने आठवणीत धुरल्या झाल्या तिने विचारलं. तिच्या आवाजातला तो साधारणपणा आणि नजरेतली ती ओढ माझ्या काळजाला आरपार छेदून गेली. मी थोडा तिच्या दिशेने झुकलो, ज्यामुळे माझं बलदंड शरीर तिच्यावर सावलीसारखं पसरलं. "तुला विसरण शक्य नाही स्नेहल, पण तू तर आता पूर्णपणे बदलली आहेस. एखाद्या शृंगाने काव्यासारखी दिसतेस." माझे हे शब्द ऐकताच तिने तिचे ओठ दाताखाली दाबले आणि ती लाजून बाजूला झाली. पण बाजूला होताच तिचा हात चुकून माझ्या हाताला लागला. माझा तो राकट खरखरीत हात आणि तिचा तो लोण्यासारखा मऊस स्पर्श, जणू काही अंगात वीज सळसळली. दुपारच्या वेळी जेव्हा ती वाढायला आली, ती झोकून जेव्हा ताटात पदार्थ वाढत होती, तेव्हा तिच्या गळ्यातली माळ आणि साडीचा पदर सावरण्याची तिची ती नाजकता मला वेड लावत होती. तिच्या अंगातून मोगऱ्याचा आणि कस्तुरीचा एक मादक सुगंध येत होता, जो माझ्या जिम केलेल्या घाम शरीराच्या वासालाही पुसट टाकत होता. संध्याकाळी मी वाड्याच्या गच्चीवर माझा वर्कआउट संपून उभा होतो. अंगात फक्त एक सँडो बनियान असल्यामुळे माझे पिळला स्नायू आणि खांदे पूर्णपणे उघडे दिसत होते. तेवढ्यात तिने स्नेह आली. मला तसं पाहून ती क्षणभर थपली. तिची नजर नकळत ती अगदी हळू आवाजात म्हणाली, मी तिच्या जवळ गेलो. आमचं अंतर कमी झालं तसा तिला माझ्या शरीराची ऊब जाणू लागली. "मेहनत घ्यावी लागते स्नेहल, पण तू त्याही मेहनतीपेक्षा जास्त प्रभावी आहे." तिने तिची नजर खाली झुकवली, पण तिचे श्वास आता वेगाने चालू होते. माझ्या बलदंड हाताने तिला सावरण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होत होती. त्या एकांतात, त्या गच्चीवर एका रांगड्या अजयला एक नाजूक स्नेहलच्या मादकतेने पूर्णपणे जिंकून घेतलं होतं. मीही विहिरीच्या काठावर तिच्या अगदी जवळ बसलो होतो. माझ्या रुंद खांद्याचा स्पर्श तिच्या नाजूक खांद्याला होत होता. स्नेहने तिची मान खाली झुकवली होती, पण मला तिच्या श्वासाचा वेग वाढलेला स्पष्ट जाणवत होता. चंद्राचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता, ज्यामुळे ती रूप एखाद्या कोवेरी मूर्ती सारखं दिसत होतं. मी हळूच माझा हात
तिच्या हातावर ठेवला, माझा राकट रांगडा हात, आणि तिच्या रेशमी सारख्या मऊ स्पर्श, एक अनामिक शिरशिरी संपूर्ण शरीरातून सरसळली. तिने हात मागे घेतला नाही. उलट तिने तिच्या बोटांनी माझ्या हाताला हळूच पकडलं, म्हणाली. मी तिच्या अधिक कुजबुजत्या आवाजात म्हणालो, खूप वर्षांनी कोणापाशी तरी असं बसले मनाला, खूप शांत शांत वाटतंय. ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली. तिच्या डोळ्यात एक प्रकारची मादकता आणि समर्पण होतं. मी तिचा हात उचलला आणि माझ्या ओटांजवळ नेला. तिच्या तळहाताचा तो मऊ स्पर्श आणि साबून मोगऱ्याचा तो मिश्र सुगंध मला वेड लावत होता. मी तिच्या हातावर एक हलकी मुके घेतली. ती शहरली. तिने तिचे डोळे मिटून घेतले. स्नेहल, तू गावात राहून अजूनही इतकी निरागस कशी आहेस? मी विचारलं. तिने काही न बोलता तीच डोक माझ्या मजबूत खांद्यावर टेकवलं. शरीराचा आधार तिला खूप सुरक्षित वाटत होता. मी माझा दुसरा हात तिच्या कमरेभोवती गुंफला. साडीच्या त्या पातळ कपड्यातून तिच्या शरीराची ऊब मला जाणवू लागली. शहरातल्या कित्येक मुलींच्या सहवासात मी आलो होतो, पण स्नेहलच्या या साध्या आणि नैसर्गिक ओढीत जी ताकद होती ती कशातच नव्हती. वातावरणातला रोमॅन्टिक तणाव वाढत चालला होता. मी हळूच तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा माझ्याकडे वळवला. रात्रीची ती शांतता आणि आमची ही जवळी सगळं काही एखाद्या स्वप्नासारखं होतं. माझ्या हाताचा स्पर्श तिच्या मानेवर फिरला तेव्हा तिच्या अंगावर काटा आला. ती हळूच माझ्या मिठूतून विरवळू लागली. मी तिच्या कानाजवळ जाऊन कुजबुजलो. तुला माहीत आहे स्नेहल, आजची ही रात्र मी कधीच विसरणार नाही. तिने तिचे हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि मला अधिक जवळ ओढलं. माझ्या छातीच्या स्नायूने स्पर्श तिच्या मऊ शरीराला होत होता. त्या क्षणी आम्हाला जगाचा विसर पडला होता. फक्त चंद्र, ती विहीर आणि आमच्यातील ही अनावर ओढ तिथे उरली होती. आमचे चेहरे आता एकमेकांच्या खूप जवळ आले होते. एकमेकांचे उष्ण श्वास आता एकमेकांना भिडत होते. मी तिच्या ओठांकडे पाहिले आणि तिने सहमती दिल्यासारखे डोळे मिटवले. पण तेवढ्यात घराच्या बाजूने कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला आणि स्नेहल दचकून बाजूला झाली. अजय, कोणीतरी येतंय, मला जाणवू लागले. ती धावतच वाड्याच्या दिशेने निघून गेली. पण जाताना तिने पुन्हा एकदा मागे वळून ऊन पाहिलं. तिच्या त्या नजरेत अजून बरंच काही बाकी आहे असा संदेश होता. मी तिथे बसून राहिलो. माझ्या हातावर अजूनही तिच्या स्पर्शाची ऊब जाणवत होती. दुसऱ्या दिवशी वाड्यात हळदीचा कार्यक्रम होता. सगळीकडे पाहुण्यांची आणि कामाची लगबग होती. मी कुर्ता घालून इकडे तिकडे फिरत होतो, पण माझे डोळे फक्त स्नेहलला शोधत होते. पिवळ्या रंगाच्या साडीत, ओल्या केसात आणि अंगावर थोडी हळद लागलेली स्नेहल एखाद्या सोन्याच्या पुतळ्यासारखी दिसत होती. ती कामात व्यस्त असल्याच नाटक करत होती, पण तिची नजर सुद्धा माझ्या पिळदार शरीरावरून फिरत होती. जेव्हा जेव्हा ती माझ्याजवळून जायची तेव्हा तिचा पदर मुद्दाम माझ्या हाताला घासून जायचा. त्या स्पर्शाने माझ्या अंगातली ऊब वाढत होती. पण घराच्या गराड्यात आम्हाला एकांतात बोलण्याची संधी मिळत नव्हती. संध्याकाळ झाली आणि अचानक आकाशातले काळे ढग दाटून आले. जोराचा वारा सुटला आणि बघता बघता पावसाला सुरुवात झाली. गावातला पाऊस म्हणजे मातीचा तो सुगंध आणि गारवा. वाड्याच्या मागील भागात एक मोठी ओसरी होती, जिथे जुन्या लाकडी खांबाची मांडणी होती. मी तिथे एकटाच पावसाचा आनंद घेत उभा होतो. तेवढ्या स्नेहल ती द्या आली. तिच्या हातात वाफळलेल्या चहाचे 2 कप होते. शहराव, तिने मिश्किलपणे विचारले. मी चहाचा कप घेतला आणि तिच्या जवळ गेलो. पाऊस तर सगळीकडेच पडतो स्नेहल, पण पावसात तुझ्यासारखं कोणी सोबत असणं हे फक्त नशिबात असावं लागतं. माझ्या या वाक्याने ती लाली. पावसाच्या गारव्यामुळे तिला थोडी थंडी वाजत होती. तिने स्वतःचे भाऊ जवळ घेतले. मी तिच्या कानाजवळ तिच्या जवळ नेलं आणि तिच्या कानाजवळ कुजबू विचार न करता माझ्या अंगावर असलेली शाल तिच्या खांद्यावर टाकली. शाल ओढताना
माझ्या हत्तीच्या मऊ दंडांना स्पर्श करून गेले. ती शहारली, तिने शाल घट्ट धरली. पण त्या शालीत माझ्या शरीराची ऊब तिला जाणवत होती. आम्ही दोघेही ही उसरीच्या एका कोपऱ्यात होतो, जिथे अंधार जास्त होता. पावसाचा आवाज इतका जोरात होता की आमचं बोलणं कोणालाही ऐकू जाणे शक्य नव्हतं. मी तिचा हात पकडला आणि तिला माझ्याकडे ओढलं. ती माझ्या मजबूत छातीवर येऊन आदळली. माझ्या जिम केलेल्या शरीराचा कडकपणा आणि 3 नाजूक शरीर यांच्यातील तो विरोधाभास अधिकच मादक होता. कोणीतरी येईल, अजय ती धडधडत्या काळजाने म्हणाली. कोणीच नाही येणाऱ्या पावसात, मी म्हणालो. आणि माझा हात तिच्या ओल्या केसांमधून फिरवत तिच्या मानेवर स्थिरवला. तिच्या मानेचा तो स्पर्श तिला वेड लावत होता. तिने आपले डोळे मिटवले आणि डोके मागे झुकवलं. पावसाचे काही थेंब तिच्या चेहऱ्यावर पडले होते, जे तिच्या ओठांवरून खाली उघळत होते. मी हळूच माझे ओठ तिच्या मानेवर टेकवले. तो स्पर्श उष्ण होता. स्नेहलच्या तोंडून एक लहानशी अर्थ हाक निघाली आणि तिने माझे खांदे, रुंद खांदे घट्ट पकडले. तिच्या साडीचा पदर हवेमुळे थोडासा सरकला होता. माझ्या हाताचा स्पर्श तिच्या कमरेच्या उघड्या भागाला झाला, तेव्हा जणू तिथे करंट बसला. तिच्या शरीराचा तो थरकाप आणि पावसाचा तो नाद सगळं काही विरवळून जात होतं. तिने तिचे हात माझ्या मानेभोवती गुंफलं. आम्ही त्या अंधारात पावसाच्या साक्षीने एकमेकांत हरून गेलो होतो. शरीराची ओढ आता सीमा ओलांडून पाहत होती. तिच्या श्वासाचा वेग आणि माझ्या काळजाची धडधड एकाच लयीत वाजत होती. तेवढ्यात मामींचा आवाज आला. स्नेहल, कुठे आहेस ग? स्नेहल दचकून माझ्या मिठूतून बाहेर आली. तिने घाईघाईने स्वतःची साडी सावरली, विस्कटलेले केस नीट केले आणि माझ्याकडे एक अर्थपूर्ण नजर टाकून आत धावली. मी तिथे उभा राहिलो, पावसात भिजत. माझ्या अंगात अजूनही तिच्या स्पर्शाची धुंद होती. आज लग्नाचा मुख्य दिवस होता. वाड्यासमोर मोठे मांडव पडले होते. रोषणाई झगमगत होती आणि लोकांची प्रचंड गर्दी होती. पण या गराड्यातही माझा आणि सुरू होस्त आमचे शब्द कमी आणि नजरा जास्त बोलत होत्या. स्नेहलने आज गडद लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर. ती साक्षात कोण्या राजवाड्याची राणीच वाटत होती. गर्दीमुळे आम्हाला एकमेकांशी बोलण्याला संधी मिळत नव्हती. पण जेव्हा जेव्हा ती माझ्याजवळ जायची, तेव्हा तिच्या साडीचा सरसराट आणि तिच्या दागिन्याचा आवाज माझ्या हृदयाची धडधड वाढवत होता. रात्रीचे 2 वाजले असतील. लग्नाची विधी आटोपले होते आणि पाहुणे आपापल्या खोलीत झोपायला गेले होते. मी माझ्या खोलीत अस्तव्यस्तपणे यजाक करत होतो. अचानक माझ्या फोनवर एक मेसेज आल्यावर गच्चीवर या कोणाला न सांगता माझं काळीज जोरात धडकलं. मी गुपचूप पावसांचा आवाज न करता वाड्यांच्या लाकडी जिन्यावरून वर गच्चीवर पोहोचलो. तिथे पौर्णिमेच छान पसरलं होतं. समोर स्नेहल उभी. तिने तिच्या पदर कमरेला खोसला होता आणि ती चांदण्याकडे उभा राहिलो. मी माझ्या शरीराची सावली तिच्यावर पडली. ती वळून आणि आमच्या नजरा एकमेकांत गुंतल्या. स्नेहल, मी अगदी खोल आवाजात तिचं नाव घेतलं. अजय, उद्या तू जाणार आहेस ना? तिचे डोळे भरून आले होते. मी तिच्या जवळ गेलो. माझी 6 फुटाची शरीरयष्टी आणि माझ्यासमोर उभी असलेली ती नाजूक स्नेहल. मी माझे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले. माझ्या आणि पिळदार छातीला तीच मऊ शरीर स्पर्श करत होतं. तुला सोडून जाण्याची इच्छा आता माझ्यामध्ये उरली नाही, मी म्हणालो. स्नेहलने तिचे हात माझ्या खुरुंद खांद्यावरून फिरवत माझ्या मानेभोवती गुंफले. तिची नथ माझ्या गालाला स्पर्श करत होती. तिच्या श्वासांचा वेग आता वाढला होता. मी तिची मान थोडी मागे झुकवली आणि तिने पूर्णपणे समर्पणाने आपले डोळे मिटवले. माझे ओठ तिच्या मानेभोवती हळुवारपणे फिरू लागले. तिच्या अंगावर काटा आला आणि तिच्या तोंडातून एक दबलेली सुस्कार निघाली. माझ्या हातांनी तिच्या पाठीच्या कण्यावरून फिरत तिला अधिक स्पर्शापेक्षा, साडीच्या त्या रेशमी स्पर्शापेक्षा तिच्या त्वचेची ऊब मला जास्त वेळ लावत होती. सांध्याच्या त्या प्रकाशात आम्ही एकमेकांच्या भाऊ पूर्णपणे विघरलो होतो. जगाचा विसर पडला होता. फक्त आमचे श्वास आणि
हृदयाचे ठोके तिथे वाजत होते. माझी रगेल शरीरयष्टी आणि तीच शृंगारलेलं रूप यांच्यातलं अंतर आता संपलं होतं. अजय, मी तुझीच आहे, ती माझ्या कानात कुजबुजली. त्या त्या रात्रीच्या गच्चीवर थंडीच्या वाऱ्यातही आमच्या शरीराला ती उष्णता वाढत होती. ते फक्त दोन जीवांचं मिलन होत, जे कित्येक वर्षापासून एकमेकांसाठी थांबले होते. गच्चीवरची ती रात्र आमच्या आयुष्यातली सर्वात सुंदर रात्र होती. पहाटेचा गार वारा सुटला होता आणि दूर कुठेतरी मंदिरातली भूपाळी ऐकू येत होती. स्नेहल माझ्या खांद्यावर डोक ठेवून शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं, पण मनात एक धाकधूक होती. आज मला शहरात परत जावं लागणार होतं. अजय आता पुन्हा कधी भेटणार आपण, तिने तिने डोळ्यात पाणी आणून विचारलं. मी तिचा चेहरा हातात घेतला. तिची ती लाल नऊवारी साडी आता थोडी विस्कटलेली होती, पण ती अधिकच सुंदर दिसत होती. मी तुला सोडून जाणार नाहीये स्नेहल, ही रात्र फक्त सुरुवात होती, शेवट नाही. आम्ही खाली आलो वाड्यात. लग्नानंतरची गडबड सुरू झाली होती. माझी बॅग तयार होती, गाडी दारात उभी होती. मामा आणि मामी मला निरोप द्यायला बाहेर आले. स्नेहल लांब उभी राहून डोळ्यातलं पाणी लपवण्याचा प्रयत्न करत होती. मी मामांच्या जवळ गेलो. माझं शरीर तसं रागड आणि कणकर होतं, पण मनात प्रचंड धाकधूक होती. मी मामांच्या हात हातात घेतले आणि म्हणालो, मामा मला एक गोष्ट मागायची आहे. सगळीकडे शांतता पसरली. मामा गोंधळले. अरे अजय, काय मागतोस? जे हवंय ते माग, तू तर याच घरचा आहेस. मी स्नेहलकडे पाहिलं आणि ठामपणे आवाजात म्हणालो, मामा मला स्नेहलचा हात हवाय. मला तिला माझ्या आयुष्याचा भाग बनवायचा. शहरात मी एकटाच आहे, पण तिच्याशिवाय आता माझं मन तिथे लागणार नाही. माझी स्पष्ट युक्ती ऐकून मामा आणि मामी एकमेकांकडे बघू लागले. स्नेहलचा चेहरा आनंदाने आणि आश्चर्याने फुलला. मामा हसले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. अरे वेड्या, आम्हाला यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो? आम्हाला आधीच शंका होती. तुमच्या दोघांच्या वागण्यावरून स्नेहलला तुझ्यासारखा जोडीदार मिळणं हे आमचं भाग्य आहे. सगळीकडे आनंदाच वातावरण पसरलं. स्नेहल धावत आली आणि सर्वांसमोर तिने माझ्याकडे एक कृतज्ञतेची नजर टाकली. तिच्या त्या नजरेत माझं सर्वस्व तुझंच आहे हा भाव होता. काही महिन्यांनी आम्ही मोठ्या थाटामाटात लग्न केलं. आता मी शहरात एकटा नसतो. संध्याकाळी जेव्हा मी जिम करून थकून घरी येतो, तेव्हा स्नेहल दारात असून माझं स्वागत करते. तिने अजूनही त्या गावाकडच्या सायवी आणि तो मोगऱ्याचा सुगंध जपलाय. आमची ही कथा फक्त एका भेटीची नव्हती, तर ती एका अशा उडीची होती, जिने एका रांगड्या मुलाला एका नाजूक मुलीच्या प्रेमात कायमचा अडकून ठेवलं.